नमस्कार. बहिर मराठी टॉक्समध्ये आपलं स्वागत. त्यांना मी आपला परिचय आणि ही कंपनी केव्हा सुरू झाली, तर मला आपल्या कंपनीचा परिचय आणि कंपनी कधी चालू केली हे तू थोडक्यात सांगा. आपल्या कंपनीचं नाव आहे प्रगती अॅग्रो इंजिनिअरिंग वर्क्स. आपल्या कंपनीची स्थापना ही 1997 साली झालेली आहे, जामखेड या ठिकाणी आपल्या. बरोबर. तर म्हणजे त्यावेळेस आमच्या वडिलांनी चालू केलेली फर्म ही. हा हा. तर आज जवळजवळ एक 28 वर्ष झाले आपण या क्षेत्रात एक यशस्वीरित्या काम करतोय. बरं. हा. तर मला एक सांगा, आता ही कंपनी तुम्ही एक 28 वर्षापूर्वी चालू केली. कल्पना कशी सुचली तुम्हाला ही कंपनी चालू करण्याची? आता कल्पना म्हणजे सांगायला गेलं तर आमच्या वडिलांनी सुरू केलेली आहे. म्हणजे ते पण असतं थोडं आज बाहेर गावी गेलेले आहेत. तर ते स्वतः आधी एक वर्कशॉपला असेच वेल्डिंगचं काम करत होते. 1 वर्षभर त्यांनी काम केलं. त्यानंतर त्यांनी दुकान टाकायचं ठरवलं आणि त्यांनी 97 साली एक आपले जामखेड या ठिकाणी गावात दुकान टाकलं त्यांनी. त्यावेळी छोटं होतं आपलं, 10 बाय 10. साधारणतः तुमच्या माहितीनुसार गुंतवणूक किती केली असेल सुरुवातीला? सुरुवातीला काय त्यांनी 30-40 हजार रुपये गुंतवणूक करून सुरुवात केली. म्हणजे ते पण त्यांच्या बंधूंनी वगैरे त्यांना सहकार्य करून चालू करून दिलं. बरोबर. स्टार्टअप. आणि या कंपनीमध्ये आता सध्याच्या घडीला किती तुम्ही वेगवेगळे शेतकऱ्यांशी निगडीत असणारे साधनं बनवता? आपण जवळजवळ शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरसाठी लागणारे सर्व प्रकारचे आपण शेती अवजारे बनवून देतो, ज्यामध्ये तुमचं नांगर, मोगडा, आऊत, पाळी, पेरणीयंत्र हे जे इत्यादी जे अवजारे लागतात शेतीच्या मशागतीसाठी, ते पूर्णपणे आपण संपूर्ण तयार करून देतो. आता या कंपनीमध्ये सगळ्यात जास्त मागणी असणारं कोणतं अवजार आहे? या कंपनीमध्ये सर्वात जास्त मागणी असणारा आपला प्रगती हायटेक कंपनीचा नांगर आणि दुसरी गोष्ट रोहित कृषी कंपनीचे पेरणीयंत्र आणि फील्ड किंग कंपनीचे रोटावेटर. हे जे 3 प्रमुख हे जे साधन आहेत यांची भरपूर प्रमाणात आपली मागणी आहे शेतकऱ्यांची. आणि बाकीचे जे समजा अवजारे आहेत ते पण मागणी आहे, पण यांची जास्त प्रमाणात आहे. बरोबर आहे. तुम्ही आता काही नवीन असं वेगळं नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून शेतकऱ्यांना फायदा होईल असं काही करण्याचा विचार आहे का? हो, आहेत ना, चालूच आहे. समजा आता आम्ही काही जे नांगर बनवतो, तर आम्ही आधी स्टार्टिंगला म्हणजे आता 2017 सालीपासून आपण हे नांगर क्षेत्रात बनवण्यासाठी उतरलेलो आहोत. त्याच्या आधी आपल्याकडे एक दुसऱ्या कंपनीची आपल्याकडे जी एजन्सी होती, पण त्या कंपनीच्या नांगरामध्ये काही ज्या शेतकऱ्यांना अडचणी येत होत्या की नांगर जागेवर न लागणे किंवा नांगर कडक रानात वर येणे, बरोबर. किंवा मांडींचे वगैरे त्याचे जे पार्ट आहेत त्याची तुटफूट होणे, हे ज्या त्या नांगरामध्ये ज्या कमतरता होत्या त्या आपण दूर करून आपला हा प्रगती हायटेक कंपनीचा नांगर आज सध्या आपण बनवलेला आहे मार्केटला, जो आज चालू आहे. म्हणजे सगळ्यात जास्त मागणी तुमच्या नांगरासाठी आहे. तर त्याची क्वालिटी म्हणजे अशी जबरदस्त आपण बनवलेली आहे की आता शेतकऱ्यांना म्हणजे त्या नांगरामध्ये 0 मेंटेनन्स येत आहे आणि शेतकरी त्या नांगर वापरलेली समाधानी आहे. बरोबर आहे. म्हणजे शेतकऱ्याचा त्याच्यामध्ये फायदा आहे. 100% आहे. आता बघा, आता आपण बघतो कांदा लागवड बघतो, बरोबर आहे. कांदा लागवडला सुद्धा आता नवीन यंत्र आलेले, तर तसं काही विचार आहे का तुमचा काही करण्याचा? अजून तरी आमचं म्हणजे त्या क्षेत्रात आम्ही काय गेलेलो नाही. म्हणजे आपल्याकडे आता रोहित कंपनीचं आपल्याकडे ऑथोराइज डीलरशिप आहे, जी की पेरणी यंत्रामध्ये आता महाराष्ट्रात 1 नंबर चालणारी कंपनी आहे, ती रोहित कृषी कंपनी आहे. तर त्यांच्या आताची सध्याचे पेरणी यंत्र आहेत ते तर आता आपण सेल आउट करतच आहोत. बरोबर आहे. पण जे कांदा लावण्याचं जे यंत्र आहे त्याच्यातून समजा त्यांचं एक म्हणजे डेव्हलपिंगचं चालू आहे. 1 वर्षाच्या आत समजा ते पण मशीन सध्या मार्केटला येणार आहे. पण सध्या तरी त्यांची ऊस लागवड यंत्र म्हणा, बटाटा लागवड यंत्र म्हणा, हे जे बाकीचे जे आयटम आहेत ते सध्या मार्केटला चांगले चालू आहेत. म्हणजे तुमच्याकडे ऊस लागवडीचं यंत्र आहे? ऊस लागवड यंत्र बी आहे रोहित कंपनीचं. म्हणजे नक्कीच शेतकऱ्याला ह्याचा फायदा होणार आहे. 100%. मला सांगा, आपण पूर्वीच्या काळी बैलाच्या माध्यमातून शेती करत होतो. आता ही यंत्र आले तर शेतकऱ्याची म्हणजे कशी बचत होती किंवा कसा फायदा होतो, काय काय फायदा होतो? म्हणजे आता जसं आपण बघत चाललेलो आहेत की आपल्याकडं जो शेतकरी वर्ग जो आहे आता म्हणजे बऱ्यापैकी आधुनिकतेकडे चाललेला आहे. बरोबर आहे. म्हणजे कारण असं होतंय की वेळेवर मजूर भेटत नाही. बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट की महागाईमुळे तर सगळ्याच गोष्टीची महागाई होतच चाललेली. आणि काय होतंय की मजूर न भेटल्यामुळे वेळ जातोय आणि वेळेची आता सध्या शेतकऱ्यांना गरज आहे की वेळेची बचत
आणि काम फास्ट आणि अॅक्युरेसी बरोबर या आहे. 3 गोष्टीवर कस्टमरचा सध्या फोकस आहे. बरोबर तर त्या पद्धतीने आता आपली रोहित कंपनी म्हणा किंवा आपण जे आता स्वतः मॅन्युफॅक्चरिंग जे अवजार करतोय हम्म. त्याच्यावर आम्ही जास्त प्रमाणात फोकस देऊन ते नाविन्यपूर्ण अवजार कसं बनवता येईल आणि शेतकऱ्यांना कसा त्याचा फायदा होईल यावर आम्ही 100% सध्या फोकस करत आहोत. काम करतो. हम्म, बरोबर आहे. हम्म, आता हे तुमच्याकडं जे अवजार आहेत हम्म. हे अवजारासाठी शेतकऱ्यांना तुम्ही कशा पद्धतीने सपोर्ट करता? म्हणजे कसं काही कृषीच्या योजना असतात किंवा आणखी बाकीच्या काही योजना असतात, ह्याच्यासाठी तुम्ही शेतकऱ्याला काय म्हणजे सांगू इच्छिता? आता आपले जे महाराष्ट्र शासन जे आहे गव्हर्नमेंट हा. हे प्रत्येक शेतकऱ्याला म्हणजे जवळजवळ 80-90% जेवढे काही जे शेतीला लागणारे जे पूरक अवजारे आहेत त्याच्यावर म्हणजे 50 ते 60 ते 80% पर्यंत अनुदान कस्टमरला देत आहे. बरोबर आहे. तर आपल्याकडे ज्या वस्तू आहेत त्याच्यावर पण 100% आपल्याला गव्हर्नमेंट सबसिडी उपलब्ध करून देत आहे. नांगर म्हणा, पेरणी यंत्र म्हणा, रोटावेटर म्हणा, यांना भरपूर प्रमाणात आपल्याला महाराष्ट्र शासनाकडून सबसिडी भेटते. त्यासाठी कस्टमरने महाडीबीटी पोर्टलला त्यांनी अर्ज केलेला असावा आणि अर्ज केल्यानंतर त्यांचं ज्यावेळेस नाव येतं खरेदी करण्यासाठी त्या टायमाला आपण त्यांना जे लागणारे डॉक्युमेंट आहेत ते आपलं त्यांना पुरवतो. आणि ते डॉक्युमेंट पुरवल्यानंतर त्यांना पूर्व संमती आल्यानंतर शेतकरी त्यांना वस्तू खरेदी करते. खरेदी केल्यानंतर त्यांना शासन 1-2 महिन्याच्या आत त्यांना सबसिडी देते. म्हणजे शेतकऱ्याला विनंती की आपण हे जे प्रगती इंडस्ट्रीज आहे यांच्या माध्यमातून जे साहित्य पुरवलं जातंय ते तुम्हाला सबसिडी मिळवण्यासाठी सुद्धा सपोर्ट केला जातोय असं मालकांचं म्हणणं आहे. मी सरांना विचारतो की आता तुम्ही जे हे जे तुम्ही आता जे यंत्र देतात, यंत्र दिल्यानंतर ह्याच्यामध्ये काही बिघाड झाली तर तुमचा कसा सपोर्ट असतो? आमचा शेतकऱ्यांना तर 100% सपोर्ट आहे. आता आम्ही जे नांगर बनवतो त्या नांगराची आम्ही 100% कस्टमरला 1 वर्षाची पूर्णपणे गॅरंटी देतो. 1 वर्षाची? 1 वर्षाची. त्याचा मेनशाफ्ट म्हणा, पेटी म्हणा, मांडी म्हणा, कार्बर म्हणा, अगर तुटला किंवा बेंड झाला तरी कस्टमर कडून 1 रुपया न घेता तो पार्ट आम्ही बदलून देतो. ही फॅसिलिटी